हाय, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासनं स्वागत आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि माझी झाली आहे डिनरची वेळ. आणि आज डिनरमध्ये मी टोस्ट खाणार आहे, तर त्यासाठी मी घेतलेला आहे द हेल्थ फॅक्टरीचा 0 मैदा मल्टीग्रेन ब्रेड. आणि त्यासोबतच मी इथे हाफ फ्राय बनवते आहे आणि हाफ फ्रायसोबतच मी 2 उकडलेली अंडीसुद्धा घेतलेली आहे, खाणार आहे. आणि त्यासोबत इथे ॲव्होकाडोचं स्प्रेड माझ्याकडे आहे, त्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, लिंबू मस्तपैकी घालून तयार केलं आहे त्याला. आणि त्यासोबतच अर्थातच आपलं महत्त्वाचं सॅलड. तर ही अशी दिसते बॅलन्स्ड प्लेट. दिस इज कॉल्ड बॅलन्स्ड मील. तर चला मी जेवून घेते आणि मग आपण भेटूयात. तर जेवण करून झाल्यानंतर मी आणि अमित बाहेर पडलो आहे. अमित चाललो आहे मार्केटला आणि मी चालले वॉकला नेहमीप्रमाणे. संध्याकाळी 6 ते 6:30पर्यंत जेवून घ्यायचं आणि त्यानंतर 1 तास चालायला जायचं. हे आता माझं रोजचं रुटीन झालेलं आहे आणि मला मज्जा येते हे करायला. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला खूप आनंद होतो आहे की आतापर्यंत मी फक्त सकाळी वर्कआउट करत होते आणि संध्याकाळी फक्त चालत होते. पण काही दिवसांपासून मी संध्याकाळच्या चालण्यासोबतच वर्कआउटसुद्धा चालू केलेलं आहे. जितकं जमतं, जसं जमतं तसं करते, पण त्याने खरंच खूप चेंजेस फील होत आहेत मला. आणि खूप छान वाटतं आहे, रिफ्रेशिंग वाटतं आहे खूप. आज मी 1 तासापेक्षा थोडं जास्त चालले आहे आणि मला खूप भारी वाटतं आहे. आता वाजलेत 9:45, बरोबर 9:45 झालेत. आज संडे आहे म्हणून सगळी शांतता इकडे, जिमसुद्धा बंद आहे. चला थोड्या वेळात भेटते. आज मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंकची रेसिपी दाखवणार आहे. जे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी पुढे नंतर कधीतरी तुम्हाला जे फॅट कटर ड्रिंक मी रात्री पीत असते, जे इम्युनिटी बूस्टर आहे, मेटाबॉलिझम ज्याने बूस्ट होतं, त्या ड्रिंकची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघत राहा ब्लॉग. तर आत्ताच तुम्ही पाहिलं मी काही फेशियल एक्सरसाइजेस केल्या. तर ह्या फेशियल एक्सरसाइजेस मी यूट्यूबवरनं शोधून काढल्यात आणि दिवसातनं 3 वेळा मी करत असते. आणि ह्याने मला खूप फरक पडलेला आहे. माझ्या चेहऱ्यामध्ये खूप फरक मला जाणवतो आहे. कारण माझा चेहरा ना आधी पफी दिसायचा आणि थोडासा स्वोलन पण दिसायचा, सुजलेला दिसायचा. आणि ती सूज आणि तो पफीनेस सगळं काही आता या एक्सरसाइजमुळे बऱ्यापैकी ओसरलेला आहे. आणि माझा चेहरा पहिल्यापेक्षा आता बऱ्यापैकी टोन्ड दिसतो. आणि चला आता आपलं फॅट कटर ड्रिंक बनवायची वेळ झालेली आहे. तर या भांड्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, कारण पाणी आपण आटवणार आहोत. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे, चिमूटभर दालचिनीची पूड घातलेली आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून घातलेला आहे. आणि मस्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्थातच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं फॅट कटर ड्रिंक बनवून तयार झालेलं आहे. असं गरजेचं नाही की फॅट लॉस जर्नीवर असतानाच हे ड्रिंक प्यायचं. तुम्ही त्या व्यतिरिक्त रेग्युलरली असंही पिऊ शकता, कारण हे घरच्या इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, हे मेटाबॉलिझम आणि इम्युनिटी बूस्टरसुद्धा आहे. शुभ
शुभ सकाळ. तर आज ऑर्डरसाठी आपण काय बनवणार आहोत ते बघूयात. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी ब्रेकफास्टला. आणि साबुदाणे मी असे 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजत का घातले ते तुम्हाला सांगते. हे साबुदाणे मी इथूनच एका लोकल स्टोअरमधनं विकत आणले होते, त्यामुळे मला अजिबात गॅरंटी नव्हती त्यांच्या क्वालिटीची, त्यामुळे मी ते वेगळेच भिजत घातले होते. त्यासोबत मिरच्या चिरून ठेवल्यात आणि शेंगदाणे रात्रीच भाजून ठेवले होते, कारण जर कूट संपला तर पटकन शेंगदाणे मिक्सरला फिरवता येतात. आणि झालं असं की साबुदाण्याची खिचडीची ऑर्डर मला आधीच आली होती, त्यामुळे तेवढे साबुदाणे मी भिजत घातले होते. पण रात्री उशिरा 11:30 वाजता मला 3 एक्स्ट्रा प्लेट्सची पण ऑर्डर आली, त्यामुळे अमित पटकन बाहेर गेला आणि खालच्याच दुकानातनं साबुदाणे घेऊन आला. त्यामुळे मला माहीत नव्हतं त्यांची क्वालिटी कशी असेल, पण देवाच्या कृपेने त्यांची क्वालिटी चांगली निघाली आणि साबुदाण्याची खिचडी मस्त झाली आपली. आणि साबुदाण्यासाठी सगळा मी असलेला कूट वापरला आणि आता ह्या शेंगदाण्यांपासून मी कूट बनवून डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. हे पहा, आपली साबुदाण्याची खिचडी मस्तपैकी तयार झालेली आहे. छान क्वालिटी होती साबुदाण्यांची. आणि साबुदाण्याची खिचडीमध्ये मी मीठ सगळ्यात शेवटी घालत असते, कारण आधी जर मीठ घातलं तर त्याचं पाणी सुटून साबुदाणे आपले चिकट होतील की काय अशी मला भीती वाटत असते. म्हणून मी साबुदाण्यामध्ये मीठ सगळ्यात शेवटी घालते आणि त्यासोबतच किंचित अशी साखरसुद्धा घालत असते. चला तर मग हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.